ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर देवी आई आता जोगतिनीच्या रूपामध्ये येत सायलीला न्याय मिळवून देणार आहे आणि त्याचबरोबर खोट्या प्रियाच्या तोंडून आता सर्वच सत्य वदवून घेणार आहे। देवी आईच्या मंदिरामध्ये जाता सुभेदार आणि किल्लेदार परिवारासमोर 20 वर्षाचा भूतकाळ उलगडून प्रियाने जे काही कारस्थान करून खोटी तन्वी बनवून त्या सुभेदार आणि किल्लेदारांना फसवत होती ते सर्व काही सत्य आता जोगतीनच तिच्या तोंडून उलगडून घेणार आहे आणि त्याच वेळी दोन्ही कुटुंबांना खूप मोठा धक्का सुद्धा बसतो। तर आता जोगतीन प्रियाच्या तोंडून सत्य कसं वदवून घेणार आणि प्रिया आता महिपती साक्षीच्या आणि नागराजच्या कारस्थानाचा पर्दाफाश करणार का? महिपती नागराजचं सत्य आता प्रिया रविराजांना सांगणार हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ज्यावेळी घटस्थापना झालेली असते घरामध्ये त्यानंतर जोगतीन आता सुभेदारांच्या घरी आलेली असते। तीच जोगतीन असते ती दरवर्षी पूजा झाल्यानं सुभेदारांना आशीर्वाद देण्यासाठी येते, परंतु त्याचवेळी जोगतीन आता सर्व सत्यांचा उलगडा घरातल्यांसमोर करते। ती अर्जुन आणि सायलीला म्हणते की तुझं नाव अर्जुन म्हणजे खूप शूर आणि सायली म्हणजे फुलासारखी नाजूक, परंतु तुम्ही दोघं लग्नाचं फक्त नाटक करत आहात। जोगतिनीच्या तोंडून पडलेल्या या वाक्याने अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो। खरं तर तुम्ही दोघेही नवरा बायको नाही, तुम्ही फक्त लग्नाचं एक नाटक करत आहात। या वाक्यावरती घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन सायली मनामध्ये विचार करत असतात की ही गोष्ट आता या जोगतिनीला कशी समजली। पूर्णाजी त्या जोगतिनीला सांगते सुद्धा की या दोघांचं रजिस्टर मॅरेज झालं आहे कोर्टामध्ये सुद्धा आणि 4 साक्षीदारांच्या साक्षीने त्याने देवी आईच्या साक्षीने सुद्धा त्यांनी मंदिरामध्ये लग्न केलं आहे। तेव्हा जोगतीन म्हणते जर माझ्या तोंडचा सबूत खोटा ठरला तर या देवीचा प्रकोप होईल। खरं सांगायचं झालं तर तुमच्या घरातील प्रत्येक जण फक्त नाटक करतोय। ती आता सर्वांच्या समोर जात असते आणि प्रत्येकाचं भवितव्य सांगायला लागते। ती म्हणते पूर्णाजीला म्हणायला लागते की तू फक्त आनंदी असण्याचं नाटक करते, तुझ्या जवळची माणसं दुरावली असल्याचं तू फक्त नाटक करत आहेत। कल्पनाला म्हणते तुला नातवंडांना मांडीवरती खेळवायचं आहे परंतु ते दाबण्याचं तू नाटक करते। ती अश्विनीला म्हणते की तुला तुझ्या आयुष्यामध्ये तुझं प्रेम मिळवायचं आहे, ते सुद्धा दाबण्याचा तू प्रयत्न करतोय। आणि इकडे प्रतापला म्हणायला लागते की तुझ्या डोक्यावरती कामाचं खूप प्रेशर आहे परंतु ते दाबण्याचं तू नाटक करतोय। ह्या जगातली सर्वच माणसं फक्त नाटक करतात, आपण देवाच्या हातातली कठपुतले आहोत, ते जसं वागवतील आपण तसंच नाचणार। जोगतिनीने सर्वांची भविष्यवाणी तर सांगितलेली असते, तिला जे काही संकेत मिळत असतात त्यानुसार ती प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडणार आहे पुढे जाऊन हे सर्व काही सांगत असते। त्यानंतर ज्यावेळी सायली नमस्कार करण्यासाठी जोगतिनी पुढे येते त्यावेळी सायली तिचं खरं नाव तर कोणीच जोगतिनीला सांगितलेलं नसतं, परंतु जोगतीन सायलीला म्हणते सायली तुझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत खूप अग्निदिव्य आले आहेत आणि ती तू पार सुद्धा केली आहे, पुढे जाऊन तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे काटे येत, तुला खूप मोठा संघर्ष सुद्धा करावा लागेल, परंतु तू घाबरून जाऊ नकोस, या अग्निदिव्यातून सुद्धा तू पार होशील, तुझ्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहेत बाळा। त्यावेळी सायली जोगतिनीला म्हणते की माझे मधुभाऊ सुटतील ना? निरागस मनाची सायली फक्त मधुभाऊंचाच विचार करत असते, परंतु जोगतिनीने मात्र खूप मोठी भविष्यवाणी केलेली असते सायली आणि अर्जुनच्या आयुष्याबद्दल की अर्जुन आणि सायलीचं नातं हे देवाने घट्ट बांधलेलं नातं आहे, ते 7 जन्माचं नातं आहे आणि ती प्रियाकडे सतत रागाने पाहत ते नातं कोणीही कसल्याही परिस्थितीत तोडू नाही शकत असं म्हटलेली असते। परंतु जाता जाता जोगतीन सांगते की या घरामध्ये खूप सारी संकट पुढे येणार आहेत आणि त्यांचा सामना तुम्हाला करावा लागेल, त्यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जा आणि देवी आईसाठी एक चांगली खूप मोठी पूजा घाल। बघा तुमच्या घरावरती जी काही संकटे येणार आहेत ती आई दूर कर आणि तुमच्या घरामध्ये आत्ताच एक संकट उभा आहे परंतु मी तुम्हाला सांगू नाही शकत असं प्रियाकडे रागानेच पाहत जोगतीन तो संकेत देऊन जाते की सगळ्यात मोठं संकट तर फक्त प्रिया असते, कारण प्रिया ही खोटी तन्वी बनवून तिथे सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाला फसवत असते आणि तिच्याचमुळे महिपती नागराज हे सायली अर्जुनच्या जीवावरती उठलेले असतात। तर इकडे दसऱ्याच्या दिवशी सर्वजण आता मंदिरामध्ये जातात। तिकडे पूर्णाईने रविराज नागराज यांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं।
तर सायली अर्जुनच्या हातून आता देवी आईची पूजा केली जाते। सायली आणि अर्जुन दोघेही मनोभावे आता देवी आईची मंदिरामध्ये पूजा करतात। सायली अर्जुनच्या हातून पूजा झाल्यानंतर जोगतीन परत एकदा त्यांच्या समोर येते आणि ती पूर्ण आजीला म्हणायला लागते की तुझ्या डोळ्यांसमोर जे काही दिसतंय त्या खोट्यावरती तू विश्वास ठेवला आहे आणि जे खरं आहे ते तू नाकारत आहेस। आता पूर्ण आजीला समजतच नसतं की जोगतीनेला नेमका काय म्हणायचं आहे। जोगतीन पूर्ण आजीला म्हणायला लागते, वर्षानुवर्ष मी तुमच्या घरामध्ये येत राहिले, परंतु आत्ताचा हा काळ खूप कठीण आहे। तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे। त्यामध्ये सुद्धा तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी तर नक्कीच घडणार आहेत, परंतु मी आता जे सांगते ते करा। हे अग्निकुंड आहे, या अग्निकुंडामध्ये नवधान्य आपण टाकणार आहोत। प्रत्येक जण येऊन या अग्निकुंडामध्ये नवधान्य टाकत राहील आणि ज्यावेळी ह्या अग्निकुंडात नवधान्य टाकल्यानंतर तो अग्निकुंड शांत होईल, त्याचवेळी तुम्ही समजून जायचं की ती व्यक्ती तुमच्या घरातलीच नाही। तेव्हा सायली घाबरते आणि अर्जुनकडे पाहते। अर्जुनला म्हणते, सर मी तर या घरातली नाही आहे ना, मग जर हे अग्निकुंड शांत झालं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर येणार की नाही। तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, मिस सायली तुम्ही जरासं शांत राहा, असं काही होणार नाही असं म्हणत अर्जुन समजूत काढतो। परंतु सायलीला मात्र भीती असते। तर तिकडे प्रियाला आणि नागराजला सुद्धा भीती वाटत असते, कारण नागराजला माहिती असतं की ही खोटी तन्वी आहे। प्रियाचा जरी जोगतिनीच्या शब्दांवर जोगतिनीवर विश्वास नसला तरी नागराजला माहिती असतं की जोगतीनच अशी आहे जी आपलं पितळ सर्वांसमोर आणू शकते, आपलं भांड सर्वांसमोर फोडू शकते। तर आता सर्वच जण एक एक करत त्या अग्निकुंडामध्ये धान्य टाकायला लागतात। ज्यावेळी सायली जाते तेव्हा सायली खूपच घाबरलेली असते। अर्जुन डोळ्याने इशारा करून सायलीला तुम्ही आरामात टाका म्हणतो। ज्यावेळी सायली अग्निकुंडामध्ये धान्य टाकते तेव्हा अग्निकुंड विझतच नाही। ज्यावेळी प्रिया तिथे अग्निकुंडामध्ये नवधान्य टाकण्यासाठी येते तेव्हा ती रविराजकडे पाहते आणि म्हणते, बाबा माझा असल्यावर ते विश्वास नाही, मला ना ह्या गोष्टी अशा आवडत नाहीत। तेव्हा रविराज समजूत काढतात, अगं बाळा ही एक देवी आईची पूजा आहे, आपण देवाची पूजा करतोय असं समजून ते टाक। ज्यावेळी प्रिया ते अग्निकुंडामध्ये धान्य टाकते त्याचवेळी खूप मोठा चमत्कार होतो आणि तिथेच अग्निकुंड विझतो। आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता प्रियानेच त्या अग्निकुंडामध्ये नवधान्य टाकल्यानंतर ते अग्निकुंड अचानक शांत कसं झालं हा सर्वांनाच खूप मोठा प्रश्न सतावत असतो। नक्की काय गौडबंगाल आहे, नक्की प्रिया आहे तरी कोण, हे सर्व काही आता सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असतात। प्रियाच्या डोळ्यासमोरून घडलेले सर्व काही प्रसंग असं सरकन डोळ्यासमोरून जातात। प्रिया प्रचंड घाबरलेली असते। तेव्हा जोगतीन म्हणायला लागते, खरं तर ही मुलगी दुसरीच कोणीतरी आहे। तुमची खरी तन्वी, तुमची खरी नात तर दुसरीच आहे। जे तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला ओळखता येत नाही आणि ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ती तुमची खरी माणसं नाहीच। तेव्हा पूर्णाची आता म्हणायला लागते, काय बोलतेस तू ग? अगं तन्वी म्हणजे माझा जीव आहे, माझ्या प्रतिमाची ती लेक आहे। एकतर किती वर्षानंतर ती मला भेटली आहे आणि तिच्या पायावरती ती जन्मखूनच सांगते की ती माझ्या प्रतिमेची मुलगी आहे आणि तू असा संकेत का देतेस मला? इतक्यातच तिथे नागराज बडबडायला लागतो। नागराज त्याचवेळी प्रिया उगाचच रडण्याचं नाटक करते आणि रविराजांना म्हणायला लागते, पाहिलंच बाबा, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझा या सर्वांवरती विश्वास नाही। पाहिलंच ना, जेव्हा मी या अग्निकुंडात धान्य टाकलं तेव्हा हे विझलं, कसं विझलं मला माहीत नाही, परंतु आता ही जोगतीन माझ्यावरती काही नको ते आरोप करायला लागले आहे। काय तर म्हणे मी तुमची लेकच नाही, बाबा मीच तुमची खरी मुलगी आहे, मला असं दूर लोटू नका ना, असं म्हणत प्रिया रडायला लागलेली असते। तेव्हा पूर्णाजी रविराजला वाईट वाटतं, परंतु अर्जुन आणि सायलीला मात्र प्रियावरती एक वेगळाच संशय आलेला असतो। त्याचवेळी रविराज आता जोगतिनीला म्हणतात, तुला नेमकं काय म्हणायचं आहे मला नाही समजलं, परंतु 20 वर्ष मी माझ्या मुलीपासून आणि पत्नीपासून वेगळा राहिलो। ज्यावेळी माझी पत्नी मला अजूनही सापडली नाही तेव्हा जोगती सांगते की तू काळजी करू नकोस, लवकरच तुझीच लेक तुझ्या पत्नीला घेऊन येणार आहे। परंतु खरं तर जोगतिनीचं म्हणणं असतं की सायलीच ही प्रतिमेला घरी घेऊन येणार आहे, परंतु तिथे सर्वांचा गैरसमज असा होतो की तन्वी म्हणजे प्रिया ती प्रतिमेला घेऊन येणार आहे। जोगतीन तरीही रविराजांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते। ती म्हणते की सत्य तुझ्या डोळ्यासमोर आहे, लवकरात लवकर डोळे उघडून सत्याचा शोध घे, नाहीतर पुन्हा खूप पछतावशील।
तेव्हा रविराज म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे मला नाही माहिती, परंतु माझ्या तन्वीला मी 20 वर्षानंतर मी पाहिलं आहे आणि माझ्या लेकीला मी असं संशय नाही तिच्यावरती घेऊ शकत. इतक्यातच पूर्णाई म्हणते की रविराज थांबा, आपण नेमकं हिला काय म्हणायचं आहे ते पाहूयात. तेव्हा रविराज पूर्णाईसमोर हात जोडतात आणि म्हणतात, नाही पूर्णाई, मी आता थांबू शकत नाही. इथे प्रश्न आता माझ्या तन्वीचा उभा राहिला आहे आणि इथे ही माझी मुलगीच नाही असं म्हटलं जात आहे, परंतु माझ्या मुलीला मी 20 वर्षानंतर पाहिलं आहे आणि ती तिची जन्मकूनच सांगते सत्य काय आहे ते. तेव्हा मी या जोगतिनीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नाही करू शकत. मला माफ करा पूर्णाई. असं म्हणून नागराज तेथून प्रियाला घेऊन जातात. प्रियाने तिचा डाव अचूक साधलेला असतो आणि रविराजांना सत्य समजण्यापासून तिने थांबवून ठेवलेलं असतं. परंतु इकडे अर्जुनला आणि सायलीला मात्र वेगळाच संशय आलेला असतो. तर आता अर्जुन आणि सायली या संशयाचा उपयोग करून घेत ते याचा पाठपुरावा करत प्रियाच खोटी तन्वी असल्याचं सत्य आता सर्वांसमोर कसं घेऊन येणार आहेत हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.